गुड मॉर्निंग मित्रांनो. सकाळचे वाजले 6:42 आज आपल्याला उशीर झाला. उशीर म्हणजे आपण झोप घेतली. काल बरं नव्हतं वाटत, तो आज झोप घेतली आणि आता फ्रेश झालोय आणि निघलोय. आता आपण चालू CNG फिल करायला. CNG फिल करू आणि बरोबर माझ्या हिशोबाने आपली सुरुवात 7 वाजता होईल. मग तर काल पण आपल्याला 7:30 ला राईड पडली होती 2 तासानंतर. तर आज बघूया आपल्याला किती वेळ लागतोय राईड पडायला. करतो. तर आपल्याला हिंजवडीपासून एक राईड पडली होती खराडीची. 348 रुपये कस्टमरचं बिल झाले. आपल्याला 288 दिलेत आफ्टर टॅक्स कटिंग. आणि इथं आपण थोडा वेळ थांबलो 5 मिनिटं. तर आपल्याला डेक्कन जिमखानाची राईड पडतीये ओलाकडनं. तर ओलाकडनं आत्ता पडली सकाळपासून. ठीक आहे, हरकत नाही. आणि उबेरच्या आहेत पण एक आली होती धेकीची, ती घेत होतो 250 रुपये. पण ठीक आहे, त्याच्या आधीच कोणतरी एक्सेप्ट केली, पण ऑलरेडी ही एक्सेप्ट केलेली होती ओलाची. सो ठीक आहे म्हटलं, आता हे झाली एक्सेप्ट तर कशाला कॅन्सल करायची. तर आपण चाललोय कस्टमरला पिक करायला. 3 किलोमीटरचं पिकअप आहे आणि 15 किलोमीटरचं काहीतरी ड्रॉप आहे. 15 का 16 किलोमीटरचं. तर तिथनं परत आपल्याला स्टेशनला जाता येईल किंवा तिथनं आजूबाजू पडतील म्हणून इथनी घेतली. डिगीतली घेतली असती तर थोडासा वेळ लागला असता. तर ठीक आहे, बघूया किती. थोडंसं आपण उशीरच निघलोय, हरकत नाही. आज ट्राय करू आपण किती काम करता येते. आपण आहोत आता डेक्कन रोडला, FC रोडला आतमध्ये आलोय डेक्कन रोडपासून. तर कस्टमरचं बिल झालं तर 295 आपल्याला दिलं, 219 आणि 282 आपलं याचं उबेरचं. तर 501 रुपये आपलं अर्निंग झालेलं आहे. आणि आता इथनं आपण बाहेर पडू आणि उबेर करतो ऑन. एक ओलाची पडली होती परत बागोलीची, पण तिकडं नको. इकडे सिटी मिटीमध्ये कुठं पण चालेल आपल्याला बाकी. तर बघूया इथनं कुठं राईड भेटतं. डेक्कन पासनं राईड आणली होती आपण काळेवाडीची. 220 रुपये आपल्याला भेटलेत. ऑनलाईन होतं, कस्टमरने पे केलं होतं. तर 220, 282 आणि 219 असे जवळपास 720 काहीतरी आपलं अर्निंग झालेलं आहे. तर आता इथनं आपण मेन रोडला निघू आणि बघूया काय होते. आणि आता थोडासा मोबाईल पण इश्यू देतोय. मोबाईल हीट झालाय, गरम झालाय. तर AC चालू करून थोडंसं त्याला कूल करून घेतो, म्हणजे तो अडकणार नाही. परत मॅप वगैरे मध्येच येऊन जातं, स्टक होतं. तर थोडंसं 2 मिनटं गाडी साईडला घेऊन AC चालू करून जोरामध्ये थोडंसं टेम्परेचर त्याचं मेन आणतो आणि बघूया. ओला चालू करतो. राईड आहे तिथनं या एरियामधनं. तर बघूया फक्त व्यवस्थित राईड. आता कुठं एअरपोर्टची एक होती आत्ता ओलाकडनं, पण त्याला वेळ एवढा होता की 1 तासाच्या वर, 16 किलोमीटरला 1 तासाच्या वर दाखवलं मला. तर मी थोडंसं थांबलो. आता थोडंसं ते मोबाईल हे करून घेऊ, गार करू आणि नंतर आपण बघूया कुठं जातोय ते. आपण आलोय भोसरीमध्ये. खंडोबामाळला कस्टमरला सोडलंय. काळेवाडीतनं आपल्याला खंडोबामाळाची राईड भेटली भोसरी. तर आपल्याला दाखवलं होतं 170 असं काहीतरी, पण 5 मिनिट 2-4 मिनिटाचं काहीतरी वेट टाइम घेतलाय. आणि कस्टमरचं बिल झालं 245, आपल्याला दिलेत 178. तर आता इथनं आपण नाश्ता केलाय इडली खाली आणि इथनं आपण गॅस फिल करून घेऊया CNG. आलोय तर इथं कशाला परत जायचं, परत गर्दी असती. गर्दी तर आहे पण ठीक आहे, CNG फिल करून घेऊ आणि बघूया पुढं कुठं राईड भेटते आपल्याला. तर कालच्या आपल्या एका व्हिडिओला कमेंट आली होती की कालच्या व्हिडिओमध्ये आपण शेअर मार्केट बद्दल बोललो होतो. तर आजपासून आपण असं करूया की रोज थोडं आपण शेअर मार्केट बद्दल बोलू. नेमकं काम कसं चालतं, आपण इन्व्हेस्ट कसं करायचं, काय असतं शेअर मार्केट, कोण पैसा देतं आपल्याला. तर बेसिक आता मला जेवढं जमल मी तेवढं सांगतो. कारण मी बेसिकली इंट्राडे स्कॅल्पर आहे. पटकन इन्व्हेस्ट करायचं, पटकन प्रॉफिट घ्यायचं, काय असेल लॉस प्रॉफिट जे भेटेल ते, आणि बाहेर व्हायचं मार्केटमधनं. तर क्विक एंट्री एक्झिट आणि एका दिवसामध्ये एंट्री एक्झिट, याला इंट्राडे बेसिक पटकन लक्षात घ्या. आणि एक असतं डिलिव्हरी, म्हणजे लॉंग टर्मसाठी. तर शेअर मार्केट नेमकं आहे काय? शेअर मार्केट हे निफ्टी, बँक निफ्टी, फिन निफ्टी, मिड कॅप निफ्टी असे त्याचे सेगमेंट आहेत वेगवेगळे. तर आपण असं समजूया की एशियन पेंट आहे.
तर एशियन पेंटच्या कंपनीला पैसे पाहिजेत, लोन घ्यायचे. तर तो पैसे पण त्याला बँकेकडनं कर्ज नकोय, त्याला व्याज वगैरे द्यायचं नाहीये. तर तो काय करतो, ती कंपनी स्वतःचा IPO लॉन्च करतात, इनिशियल पब्लिक ऑफरिंग त्याला म्हणतात. म्हणजे की त्याला मार्केट स्वतःच्या कंपनीमध्ये लोकांना काही हिस्सा द्यायचा आणि त्याच्या अगेन्स्ट इक्विटी स्प्रेड करायची. इक्विटी देतात लोकांना आणि एक शेअरचे रेट असतात, प्रत्येक शेअरच्या कंपनीच्या व्हॅल्युएशन नुसार त्यांचे रेट असतात. तर 15,000पर्यंत एका वेळी आपण त्यामध्ये इन्व्हेस्ट करू शकतो, एक IPO ला, एक लॉट साईज म्हणतात त्याला. तर कंपनी याच्यातून हजारो करोड रुपये उभे करतात बिनव्याजी. आपण कंपनीमध्ये इन्व्हेस्ट करतो की कंपनीचा आजचा रेट जो चालू असेल त्या रेटला आपण कंपनीमध्ये इन्व्हेस्ट करतो. त्याच्यामध्ये कंपनी लॉस गेली तर आपला लॉस पण होणार आहे, वरती ओपन झालं तर त्यामध्ये जेवढं पण प्रमाणात वर जाईल तेवढा आपल्याला प्रॉफिट होणार आहे त्यामध्ये. तर असं होतं की आपण कंपनीमध्ये इन्व्हेस्ट कसं करायचं. तर कंपनीचे शेअर असतात, शेअरमध्ये आपण इन्व्हेस्ट करून कंपनीमध्ये एक कंपनीचा भाग म्हणून आपण त्या मार्केटमध्ये काम करू शकतो. पण या कंडिशनमध्ये आपल्याकडं एक अमाऊंट पाहिजे, स्पेसिफिक रक्कम एक्स्ट्रा म्हणून पाहिजे की जी आपण लॉंग टर्म साठी होल्ड करू शकतो. लॉंग टर्म इन द सेन्स असं झालं पकडा की 2-4 महिने, 6 महिने, वर्ष, 2 वर्ष आपण इन्व्हेस्ट करून ते नंतर जेव्हा वाढल एक स्पेसिफिक याच्यानंतर त्यानंतर आपण बुक करायचं प्रॉफिट आणि काय जे प्रॉफिट भेटेल ते आपलं एक्स्ट्रा. हे एक झालं लॉंग टर्म इन्व्हेस्टमेंट. पण माझ्या हिशोबाने आपण ज्या बिझनेसमध्ये आहोत त्या ह्याच्यामध्ये पैसा कुणाकडे जास्त नसतो, त्यामध्ये लॉंग टर्मचा विषय माझ्या हिशोबाने तरी नाही उपयोगी पडणार इथं. तर एक असं होतं की एक SIP पण असते की आपण महिन्याला थोडीशी रक्कम त्यामध्ये इन्व्हेस्ट करत करत ते वर्षाला 12% रिटर्न्स आपल्याला देतात. ते कुणाला जे महिन्याला म्हणजे डेली नाही करू शकत, पण एक रक्कम 1,000, 2,000, 5,000 काय ज्यांची प्रत्येकाच्या ह्याच्यानुसार थोडीफार रक्कम साईडला पाडून ते इन्व्हेस्टमेंट करून देऊ शकतात की या तारखेला माझ्या अकाउंटमधनं ECS कटणार. तर SIP थ्रू जर केलं तर आपल्याला त्याच्यातही 12-13% आपल्याला वर्षाचे रिटर्न्स भेटतात त्यामध्ये. हे एक प्रकार झाला. आणि एक झालं ट्रेडिंग, FNO, फ्युचर ऑप्शन असतात की कंपन्यांचे रोजचे रेट जे वाढतात घटतात त्याच्यामध्ये की खाली पडत असेल तर मार्केट आणखी खाली पडलं म्हणून पैसे लावायचे, मार्केट वर जात असेल तर मार्केट आणखीन वर जावं म्हणून पैसे लावायचे. तर तशा याला कॉन्ट्रॅक्टला फ्युचर ऑप्शन असं म्हणतात. तर हे कसं काम करतं, हे कोण घेतं, तर शेअर कसा तयार होतो. तर शेअर म्हणजे आता मी तुम्हाला मागे सांगितल्याप्रमाणे की आपण कंपनीचा एक हिस्सा विकत घेतो, तर त्याच्यामध्ये आपण इन्व्हेस्ट करतो आणि ते वर गेलं तर आपल्याला फायदा होणार आणि खाली पडलं तर आपल्याला लॉस होणार. तर लॉस किती घ्यायचं हे आपल्या हातात असतं, पण प्रॉफिट किती पण होऊ शकतं त्यामध्ये वरती. तर ठीक आहे, तो एक भाग झाला. तर आता मी सांगत होतो की शेअर मार्केट बद्दल. तर आता याच्यामध्ये इन्व्हेस्ट कसं करायचं, तर त्यासाठी आपल्याला डीमॅट अकाउंट लागेल. तर डीमॅट अकाउंट आजकाल मार्केटमध्ये भरपूर सारे, झिरोता, एंजल, कोटक, निओ, धन, ग्रो, फायर्स, आपल्याला पाहिजे ते आपल्या ज्या हिशोबाने. लेडीज वगैरे जर असेल तर त्यांनी धन जर केलं तर त्यांना 50% ब्रोकरेजला सूट आहे. आणि इक्विटी म्हणजे लॉंग टर्म साठी जर इन्व्हेस्ट करायचं असेल तर त्याच्यामध्ये 0 कमिशन घेतात ते आपल्याकडनं. फक्त अकाउंट ओपनिंगचे काय असेल तेवढे चार्जेस फक्त वन टाइम आपल्याला पे करावे लागतील. अॅन्युअल मेंटेनन्स चार्जेस असतो वर्षाचा काहीतरी, तेवढा फक्त एकदा पे केला की नंतर मग काय कटिंग नाही होत. जी लोक लॉंग टर्म इन्व्हेस्टमेंट करणार आहेत आणि जी लोक स्कॅल्पिंग वगैरे करणार आहेत, पटकन घेऊन पटकन विकायचं किंवा इंट्राडे वगैरे करणार आहेत, त्यांना डेलीच्या डेली चार्जेस त्यामध्ये द्यावे लागतात. तर कोटक निओचं एक ॲप आहे कोटकवाल्यांचं, तर त्याच्यामध्ये परवडतं आपल्याला. तर त्याच्यामध्ये अकाउंट ओपन केलं की 0 ब्रोकरेज, जे कटिंग नाही होत, टॅक्स नाही कटत, टॅक्स फक्त कटणार, त्यांचं ब्रोकरेज कटिंग नाही होत. तर माझं अकाउंट त्याच्यामध्येच. आधी मी एंजलमध्ये ट्रेड करायचो, पण आता मी कोटकमध्ये शिफ्ट झालोय, गेले 8-10 महिने झालेत. तर त्यामध्ये ब्रोकरेज कटत नाही आपल्याला. ब्रोकरेज म्हणजे एक शेअर घ्यायचा आणि विकायचा, त्याला घेताना 20 रुपये आणि विकताना 20 रुपये लागतात. प्लस गव्हर्नमेंटच्या अकाउंटमध्ये आपण शेअर घेतो, त्यांच्या अकाउंटमध्ये पैसे जातात आणि परत बाहेर निघतात, म्हणून त्याचे सिक्युरिटी ट्रान्झॅक्शन टॅक्स एक लागतो, STT, त्याच्यावर GST, CGST लागतो. तर त्याची कटिंग होती. तर ते टॅक्स वगैरे कटतो.
आणि बाकीचे मग काय जे प्रॉफिट झाला असेल तर आपल्याला प्रॉफिट, लॉस झाला असेल तर लॉस, ते असे पैसे आपल्याला आपल्या अकाउंटमध्ये भेटून जातात. तर ते एक झालं. आता इन्व्हेस्ट कसं करायचं त्यामध्ये, तर एखाद्या शेअर बद्दल आपण माहिती घ्यायची आधी बेसिक मार्केटला गुगलला टाकून, की याच्यावर कर्ज किती आहे, कंपनीचा क्वार्टरली, क्वार्टर ऑन रिझल्ट कसा आहे, वर्षाचा कर्ज आहे का त्यांच्यावर, त्यांचं मॅनेजमेंट कसं आहे, त्यांचे अपकमिंग प्रोजेक्ट वगैरे किती भेटणार आहेत, त्यांना काय भेटणार आहेत, त्याच्या हिशोबाने हे सगळं काम चालतं. तर आता आपण फक्त मी जे करतो त्याच्याबद्दल तुम्हाला एक पटकन सांगतो. आता माझ्याबद्दल बोलायचं झालं तर माझं गारमेंट शॉप होतं. 8 वर्ष झाले मी त्या बिझनेसमध्ये होतो. गारमेंटमध्ये कपड्याचं दुकान, किड्स आणि मेन्सवेअर होतं माझं. तर 8 वर्ष मी तो बिझनेस केला आणि कोरोनामध्ये मी बॅक फुटला आलो. कोरोना आणि लोन वगैरे होते माझे, तर ते त्यातनं सगळ्यांमधनं मी बाहेर पडतोय आता. तर मी शॉप 6 महिने 7 महिने झाले बंद केले. तर काहीतरी अर्निंग करायचं म्हणून आता माझं एज्युकेशन डिप्लोमा झालंय. तर डिप्लोमा नंतर कंपनीत काम करायचं म्हणलं, 8 वर्षाचा गॅप झालाय. पेमेंट तिथं काय भेटणार नाही, 15-18 हजार पेमेंट भेटेल. त्याच्यापेक्षा या कॅबमध्ये ऍटलिस्ट महिन्याला 30-35 हजार आपण आपल्या हिशोबाने काम करून जसं पाहिजे तसं आपण करू शकतो, त्याचा अंदाज मी घेतला. आणि नंतर माझी इर्टिका होती, इर्टिका विकली आणि ही गाडी घेतली आहे CNG. तर आता 3-4 महिने झाले मी या कॅबमध्ये आहे आणि यामध्ये कंटिन्युअसली काम करतोय. तर मेन काम माझं शेअर मार्केटचं चालतं. जेव्हा पण माझ्याकडे अमाऊंट असेल तेव्हा मी ते करतो. तर मी शेअर मार्केटमध्ये काय करतो, मी शेअर मार्केटमध्ये FNO, फ्युचर अँड ऑप्शन, त्याच्यामध्ये मी स्कॅल्पिंग करतो. इंट्राडे म्हणजे एका दिवसात घ्यायचं, एका दिवसात विकायचं. आता मी जे घेतो तर निफ्टी, बँक निफ्टी, फिन निफ्टी यामध्ये ट्रेड करतो. मिड कॅप निफ्टी वगैरे अशामध्ये काम करतो. त्याच्यामध्ये विकली एक्सपायरी, मंथली एक्सपायरी असती. तर मी एक्सपायरीमध्ये आणि त्याचे जसं कॉन्ट्रॅक्ट असेल त्याच्यानुसार काम करतो. तर याच्यासाठी माझे 3 कोर्स झालेले आहे. माझा 2-2.5 वर्षाचा अनुभव झालेला आहे पर्सनल ट्रेड करतोय मी त्यामध्ये. तर मी एक 5-50 हजार रुपये लावले तर मला एक 2-3 हजार रुपये भेटून जातात. पण त्यासाठी मी अभ्यास पण केलेला आहे. तर ठीक आहे, आजच्या दिवसाला आपण एवढंच बघूया. एकदमच सगळं बोललो तर कुणाला काहीच कळणार नाही. स्टेप बाय स्टेप आपण घेऊया. आज फक्त आपण शेअर मार्केट बद्दल बेसिक बघितलं, की त्याचे प्रकार वगैरे काय असतं, कसं काम चालतं. उद्यापासून आपण एक पार्ट घेऊया आणि पुढं मी एक्सप्लेन करेल की कसं त्याच्यामध्ये असं जर सांगितलं तर माझा पण अभ्यास होईल आणि ज्यांना खरंच इच्छा आहे शिकायची त्यांना पण थोडंसं नॉलेज भेटेल. तर कुणाला काय प्रश्न असेल तर त्यांनी कमेंटमध्ये कमेंट करा, मीच त्याचं आन्सर देईन.